लढतो, जीवाची पर्वा करत नाही, पुढेही करणार नाही. म्हणूनच आम्ही लढतो ना. लढावं तर लागतंच. समाजालाही ते सांगितलं मी, वारंवार आपल्याला लढावंच लागतं. त्याच वेळेस समाजाचं कल्याण होईल. 30 मेला महाराष्ट्रातल्या एकाही मराठा समाजानं घरी राहू नये. एकच दिवस या तुम्ही 30 मेला, नंतर नाही आला तरी चालतं. यांना मी नीटच करतो. आता आकडा सांगणं अवघड आहे. नाही, लय अवघड आहे. मराठे एकदा जर उसळले तर आपण 3दा 4दा बघितले. आम्ही अंतरवली सहज तयारी केली होती, तरी आसपासच्या 60-70 किलोमीटरवर बसले नाही. मराठा समाजाची गणती करणं अवघड आहे. किती मराठा समाज येणार आहे हे मोजणं खूप अवघड आहे. मराठा पण लय मोठं आंदोलन होणार. मराठे घरी राहणार नाही हे मात्र मी चॅलेंज सांगतो. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की 16 संघटनेचे लोक जे आहेत ते तुमच्या विरोधात 2-2 कोटी कोणी मंत्री देतो आहे आणि खरं तर तो मंत्री कोण आणि ह्या 16 संघटना कोण हे तुम्ही सांगणार आहेत की तुमच्या आंदोलनाच्या विरोधात कुणी बोललं तर लोकांमध्ये हे 16 संघटनेपैकी कुणीतरी असावेत असा संभ्रम निर्माण करण्यासाठी तुमचं वक्तव्य? आजपर्यंत संभ्रम निर्माण आपल्याकडून कधी झाला नाही. आपण समाजाला आतापर्यंत खोटं बोललो नाही आतापर्यंत, आणि मीडियावाल्याला तर नाहीच. म्हणून मीडियावाले बांधव सुद्धा विश्वास ठेवून येत की खोटं नसतंच. एकदा दोनदा मी तुम्हालाच असं म्हणलो होतो की अमुक अमुक विषय तमुक तमुक आहेत. मी तुम्हाला ते खरे पण करून दाखविले, हे पण खरे करून दाखवीन, पण मग खाजगी, कारण त्यांची वळवळ बंद झाली. म्हणून तुम्हाला खाजगीत सांगतो, वाटल्या सगळ्या पत्रकाराला सांगतो नावासहित. पण आता ते जर शांत बसलेत तर उद्या समाजाच्या नजरेतून ते कायमचे संपून जाते. बदलले, त्यांच्या बुद्धीत बदल झाला तर चांगला झाला. मी बेडायसाठी फेडायसाठी करत नाहीत. आणि पुढून किती वारं झालेत आतापर्यंत. हे काय थांबव म्हणून थोडंच बोललो मी, नाही. याच्या अगोदर बी कितीतरी इराणा पिरी येऊन खेटून गेले, संपले. पण हे मनाने शहाणे झाले वाटतं. बरं झालं त्यांच्यापर्यंत वार्ता गेली की हे आता भिंग फुटलंय, हे नको. आणि मंत्र्यालाही वाटलं असं आपला तर देवाराच होईल, कारण निवडून यायचंय पुन्हा. तो आज करून जाशील. काय बोलणार ते माझ्या विरोधात, आणि काय बोलायला त्यांचं. समजा बोलले, काय बोलणार आहेत, काय बोलायला. मी काय खाल्लं का पेललो का, माझ्याजवळ काय आहे, काय माझ्याजवळ. अरे नाही भाऊ, काही माझ्याजवळ आता नाही. हा अहो, एवढ्या उंचीवर गेला माणूस 2-2 5-5 गाड्या तरी हिंडन. येडे काय तुम्ही. मी आणखीन मी माझ्या जमिनीवरच पाय ठेवून माझ्या समाजातच. अरे नाही राव, खरंच काही नाही माझ्याजवळ. अरे नाही, माणूस आणले फुगीर जाऊन येतं. उंची पैसे असले का आम्ही इथं ठुत असतो लोकांना दिसत म्हणून. माणसं दम नाही खात, पैसा दम नाही खात आमजवळ. असं नाही होत गाड्यात घेईन घोड्यात घेईन अमकच करीन तमकच करीन, काहीच नाही. आणि दाखवा माणूस, एक माणूस दाखवा की येणे दिलं म्हणून, जाऊ द्या. बाकी कसं समज तरी शंका घेईन माझ्यावर. कशी शंका, नाहीच काही घेतलं नाही नाही बी. आता यांचं दुकानं बंद झाले, आता मी त्याला काय करू. तुम्ही इमानदारीने लढायचं, मी लढलो. मी मागची लढाई